नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा येथील कैलासवासी रावसाहेब पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष जगताप यांच्या निलंबनाचे आदेश। श्री शिवशक्ती बहुउद्देशीय ग्रामविकास मंडळाच्या सहसचिवांनी काढले निलंबनाचे आदेश। महिला शिक्षिकेचा मुख्याध्यापक यांच्यावर विनयभंगाचा आरोप। शाळेतील एका महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक श्री सुभाष जगताप यांना दिनांक 6/9/2024 पासून निलंबित करण्यात आलेले आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल परंडा। 24 तास तातडीची वैद्यकीय सेवा, सुसज्ज आयसीयू सेंटर, ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, हृदयरोग, त्वचारोग विभाग, सोनोग्राफी सेंटर, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग, डिजिटल एक्स-रे, सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन, कार्डियक ॲम्ब्युलन्स, 24 तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध, सर्व रोगांवरचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध। पत्ता सोनारी रोड, बावची चौक, परंडा। आता बातमी विस्ताराने। श्री शिवशक्ती बहुउद्देशीय ग्रामविकास मंडळ संचलित परंडा येथील कैलासवासी रावसाहेब पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष जगताप यांना मुख्याध्यापक व शिक्षक पदावरून दिनांक 6 सप्टेंबर रोजीपासून निलंबित केल्याचे लेखी पत्र संस्थेचे सहसचिव रमेश पाटील यांनी काढले आहे। संस्थेचे सचिव यांनी 30 ऑगस्ट रोजी दिलेल्या लेखी निलंबन पत्रात म्हटलं आहे की मुख्याध्यापक यांनी शाळेतील एका महिला शिक्षिकेला घरी बोलावून विनयभंग करून छळ केला आहे। या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे। पीडित शिक्षिका यांनी तक्रार दाखल केली आहे। त्या तक्रारीची दखल घेऊन संस्थेने चौकशी समिती नेमून चौकशी केली असता मुख्याध्यापक दोषी असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचं पत्रात म्हटलंय। तसेच मुख्याध्यापक यांनी यापूर्वी संस्थेचे सचिव वसंत पाटील यांना देखील मारहाण करून छळ केला होता। या प्रकरणी देखील एफआयआर दाखल झालेला होता। मुख्याध्यापक पदाला अशा घटना शोभणारे नसल्यामुळे शाळेतील वातावरण बदनाम झालं आहे। त्यामुळे दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीपासून मुख्याध्यापकांना निलंबित केले असल्याचं पत्रात म्हटलं आहे। पत्राच्या प्रती प्राथमिक शिक्षणाधिकारी धाराशिव, वेतन विभाग, विभागीय शिक्षणाधिकारी लातूर, शिक्षण संचालक पुणे यांना देण्यात आले आहेत। मी रमेश वसंतराव पाटील, सहसचिव, श्री शिवशक्ती बहुउद्देशीय ग्रामविकास मंडळ इंगोदा, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। आमच्या संस्थेच्या मार्फत परंडा येथे कैलासवासी रावसाहेब पाटील प्राथमिक विद्यालय असून या विद्यालयातील मुख्याध्यापक यांनी शाळेतील एका महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक श्री सुभाष जगताप यांना दिनांक 6/9/2024 पासून निलंबित करण्यात आलेले आहे। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।